मुंबई उच्च न्यायालयामध्ये 100% जॉब मिळवायचा असेल तर सर्वात अगोदर फॉर्म व्यवस्थित भरा. जर फॉर्मच तुमचा चुकला असेल तर तुमचं काही अर्थ नाही. या ठिकाणी तुम्ही 100% बाद होणार म्हणजे बाद होणार. त्याच्यामुळं लिपिक या पदाचा फॉर्म भरा किंवा क्लर्क या पदाचा फॉर्म भरा. पण फॉर्म भरत असताना पहिली स्टेप आहे, इथूनच तुमची परीक्षा सुरू झालेली आहे. फॉर्म व्यवस्थित भरा. मग फॉर्म व्यवस्थित कशा पद्धतीने भरायचं त्याचे व्हिडिओ देखील आपण अपलोड केलेले. परत या ठिकाणी आपण नवीन व्हिडिओ बनवत आहोत. तर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी सुरुवातीला जेव्हा तुम्ही फॉर्म भरत आहात त्यामध्ये माहिती कोणती IMP आहे ते आपल्याला पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वात IMP जे इन्फॉर्मेशन आहे ते म्हणजे तुमचं नाव, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम कशा पद्धतीचं असलं पाहिजे. 10वीच्या मार्क मेमोवर जे नाव आहे तेच नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचंय. जर एखाद्या महिलेचं लग्न झालेलं असेल आणि त्याच्यामुळे जर नाव चेंज झालेलं असेल आधार कार्डवरील, कारण आधार नंबर टाकायचा आहे त्याच्यामुळे आधार कार्डची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी फिलअप होईल. मग अशा महिलांनी काय करायचं, त्या ठिकाणी जे 10वीच्या मार्क मेमोवर म्हणजे तुमच्या डॉक्युमेंट्सवर नाव आहे तेच ॲज इट इज नाव तुम्हाला टाकायचं आहे. आधार कार्डवरील नाव तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करायचं नाही. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे शिपाई पदाचा जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर या ठिकाणी तुम्हाला यस कंपल्सरी करायचं आहे. आणि यस केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला कंपल्सरी ऍड करायची आहे. यामध्ये तुम्हाला सर्व मार्क्स या ठिकाणी फिलअप करायचे आहेत. आणि मार्क फिलअप केल्याच्या नंतर जे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेटची व्यवस्थित माहिती या ठिकाणी फिलअप करायची आहे. त्या व्यक्तीचं नाव, व्यवसाय, मोबाईल नंबर आणि पत्ता, जेणेकरून तुमच्या गावातीलच हे दोन्ही व्यक्ती असले पाहिजे. आणि असंच नाही की फक्त गव्हर्नमेंट जॉब सर्वंट असेल तरच त्याची माहिती भरा, तर कोणत्याही दोन व्यक्तीचे तुम्ही या ठिकाणी नाव घेऊ शकता. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे आहे या ठिकाणी पेमेंट्स आयडी जर चुकलं तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होतो, काही अर्थ राहणार नाही. अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी भरायचे आहे. या संदर्भामध्ये काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि टेलिग्राम चॅनल आणि YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करा.